नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वा प्रश्न पाहतोय आणि खूप महत्त्वाचा प्रश्न पाहतोय। राष्ट्रीय उत्पन्न मापनातील किंवा मोजण्यातील किंवा गणनेतील अडचणी स्पष्ट करा। तर विद्यार्थ्यांनो, मापनातील म्हणजेच मोजण्यातील म्हणजेच गणनेतील। प्रश्न समजला? राष्ट्रीय उत्पन्न मापनातील किंवा मोजण्यातील किंवा गणनेतील अडचणी स्पष्ट करा। आता सुरुवातीला आपण थोडीशी प्रस्तावना पाहूया। पहा, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत व खर्च पद्धतीचा वापर केला जातो। परंतु यातील कोणत्याही पद्धतीचा वापर केला तरी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी येतात। आपण मागच्या तासाला पाहिलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी किती पद्धतींचा वापर केला जातो? 3, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत व खर्च पद्धत। परंतु यातील कोणत्याही पद्धतीचा वापर केला तरी काय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी येतात। आता विद्यार्थ्यांना असा तुम्हाला संपूर्ण प्रश्न विचारला जाणार नाही, 2 भागात प्रश्न विचारला जाईल। पहा आता, राष्ट्रीय उत्पन्न मापनातील म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी आपण पाहतोय। आता 2 अडचणी आहेत विद्यार्थ्यांनो। पहिली अडचण पाहतोय आपण तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी। आता तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी स्पष्ट करा असा तुम्हाला स्वतंत्र 4 किंवा 8 गुणांना प्रश्न विचारला जाईल। राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक किंवा संकल्पनात्मक अडचणी स्पष्ट करा असा स्वतंत्र प्रश्न 4 किंवा 8 गुणांना विचारला जाईल। पहिली अडचण आहे, पहिला मुद्दा आहे हस्तांतरित देणी किंवा हस्तांतरित उत्पन्न। पहा, काही व्यक्तींनी उत्पादन कार्यात सहभाग घेतला नाही तरी अशा लोकांना मोबदला किंवा उत्पन्न मिळते। त्यामुळे अशा हस्तांतरित उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही। उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळते, स्कॉलरशिप, किंवा जे बेकार व्यक्ती असतील त्यांना बेकारी भत्ता मिळतो, किंवा जे लोक नोकरी केल्यानंतर निवृत्त झाले आहेत तर निवृत्तीनंतरचे निवृत्ती वेतन, याला दुसरा शब्द आहे पेन्शन। मग शिष्यवृत्ती असेल, बेकारी भत्ता असेल, निवृत्ती वेतन असेल, तर काही व्यक्तींना काय उत्पादन कार्यात सहभाग घेतला नाही, उत्पादन कार्यामध्ये सहभाग घेतला नाही तरी अशा लोकांना मोबदला किंवा उत्पन्न मिळते, यालाच म्हणतात हस्तांतरित उत्पन्न किंवा हस्तांतरित देणी। दुसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न। पहा, प्रत्येक देशामध्ये अनेक बेकायदेशीर व्यवहार चाललेले असतात। प्रत्येक देशामध्ये अनेक बेकायदेशीर व्यवहार चाललेले असतात। तुम्ही दूरदर्शनवर वेगवेगळ्या बातम्यांच्या न्यूज चॅनल्सवर तुम्ही अशा बातम्या ऐकतच असताल बेकायदेशीर व्यवहारांच्या। प्रत्येक देशात अनेक बेकायदेशीर व्यवहार चाललेले असतात। उदाहरणार्थ मटका, जुगार, तस्करी, अंमली पदार्थांची विक्री आणि इत्यादी अवैध मार्गांनी मिळविलेल्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही। म्हणजे जर तुम्ही मटका खेळून काही पैसे जिंकलेले असतील, जुगार खेळून काही पैसे मिळवलेले असतील,
किंवा वेगवेगळ्या प्राण्यांच्या कातडीची तस्करी केली असेल, हस्तिदंत असेल, वाघाचं कातड त्याची तस्करी केली असेल, किंवा अंमली पदार्थांची विक्री केली असेल, तर यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. कारण अशा उत्पन्नाला सरकारी मान्यताच नसते, म्हणजे बेकायदेशीर व्यवहार असतात. पुढचा मुद्दा आहे विनामूल्य सेवा. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हे नेहमी पैशातच केले जाते. राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी कशात मोजले जाते, कशात मापन केले जाते? पैशातच मापन केले जाते, पैशातच मोजमाप केले जाते. ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप पैशात करता येते, ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप पैशात करता येते, त्याच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. उदाहरणार्थ डॉक्टरची सेवा, वकिलाची सेवा, इंजिनियरची सेवा, या सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. आता या उलट ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप पैशात करता येत नाही, ज्या वस्तू व सेवांचे मोजमाप पैशात करता येत नाही, उदाहरणार्थ आईची सेवा, गृहिणीची सेवा, शिक्षकांनी स्वतःच्या मुलांना शिकविणे, मग अशा विनामूल्य सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. पुढचा मुद्दा आहे स्वउपभोगासाठीचे उत्पादन. शेतकरी अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला इत्यादी शेतमालाचे उत्पादन करून बाजारामध्ये विक्रीसाठी न नेता वर्षभर कुटुंबासाठी घरीच साठवून ठेवतात. शेतकरी काय करतो? अन्नधान्य असेल, कडधान्य असेल, भाजीपाला असेल, तर अशा शेतमालाचं उत्पादन करतो. परंतु अनेक वेळा काय करतो? बाजारात विक्रीसाठी न नेता वर्षभर कुटुंबासाठी म्हणजे स्वउपभोगासाठी घरीच साठवून ठेवतात. त्यामुळे अशा वस्तूंची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नात लिहावी लागते. कारण शेतकऱ्यांनी घरी किती अन्नधान्य असेल, कडधान्य असेल, भाजीपाला वर्षभर साठवून ठेवलेला आहे याची नोंद नसते. त्यामुळे अशा वस्तूंची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नात नोंदवावी लागते, लिहावी लागते, समाविष्ट करावी लागते. पुढचा मुद्दा आहे परकीय कंपन्यांचे उत्पन्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल, नाणे म्हणजे मॉनेटरी, निधी म्हणजे फंड, इंटरनॅशनल मॉनेटरी फंड. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते विदेशी कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात त्या वस्तूंचा समावेश त्याच देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात होतो. विदेशी कंपन्या समजा भारतात उत्पादन करत असतील तर त्या वस्तूंचा समावेश भारताच्याच राष्ट्रीय उत्पन्नात होतो. परंतु विदेशी कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचा समावेश त्यांच्या स्वतःच्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे दोनदा मोजमाप होते. उदाहरणार्थ टोयोटा कंपनी असेल, मारुती सुझुकी कंपनी असेल, त्याचप्रमाणे अनेक विदेशी कंपन्या असतील, ह्युंदाई असेल, तर या ज्या विदेशी कंपन्या भारतामध्ये उत्पादन करतात तर त्या वस्तू व सेवांचा समावेश भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात होतो. परंतु या विदेशी कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचा समावेश त्यांच्या स्वतःच्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात होतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मग अडचणी येतात. पुढचा मुद्दा आहे सरकारी क्षेत्र. सरकारकडून संरक्षण, प्रशासन, कायदा व सुव्यवस्था, शिक्षण, संशोधन, आरोग्य इत्यादी अनेक सार्वजनिक सेवा पुरविल्या जातात. बरोबर आहे ना? सरकारकडून संरक्षण असेल, प्रशासन असेल, कायदा व सुव्यवस्था असेल, शिक्षण, संशोधन, आरोग्य, रस्ते, रेल्वे, वीज, पूल, कालवे, धरणे अशा अनेक सार्वजनिक सेवा पुरविल्या जातात.
परंतु या सार्वजनिक सेवांचे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मूल्यच ठरविणे अवघड जाते. पुढचा मुद्दा आहे किमतीतील बदल. पहा, किमतीत होणाऱ्या बदलांमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना अनेक अडचणी येतात. आता कशा अडचणी येतात पहा, कारण देशात उत्पादन कमी झाले आणि वस्तूंच्या किमती वाढल्या. काय सांगितलं? देशात उत्पादन कमी झाले आणि वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या, तर उत्पादन कमी असून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याचे दिसून येते. किमतीतील बदल समजला सगळ्यांना? जर भारतामध्ये समजा यावर्षी उत्पादन खूपच कमी झालं आणि वस्तूंच्या किमती तर प्रचंड वाढल्यात, तर उत्पादन कमी असूनही राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याचे दिसून येते. आता विद्यार्थ्यांनो, आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील म्हणजेच मोजण्यातील व्यावहारिक किंवा सांख्यिकी अडचणी पाहूया. तर तुम्हाला स्वतंत्र प्रश्न विचारला जाईल, राष्ट्रीय उत्पन्न मापनातील म्हणजेच मोजण्यातील म्हणजेच गणनेतील व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचणी स्पष्ट करा. 8 गुणांना किंवा 4 गुणांना स्वतंत्र प्रश्न विचारला जाईल. पहिला मुद्दा आहे दुहेरी गणनेची समस्या. पहा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दुहेरी गणना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दोनदा गणना दोनदा मोजमाप होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची गणना दोनदा होण्याची भीती असते. पुन्हा एकदा सांगतो पहा, एखादी वस्तू ही मध्यम वस्तू आहे की अंतिम वस्तू आहे हेच जर आपल्याला कळलं नाही ना, एखादी वस्तू ही मध्यम वस्तू आहे की अंतिम वस्तू आहे हेच जर आपल्याला समजले नाही किंवा हे निश्चित करणे जर अवघड असले, तर बऱ्याच वस्तूंची गणना म्हणजे मोजमाप दोनदा होण्याची भीती असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न अनेक पटींनी वाढलेले दिसते. आता उदाहरण सांगतो पहा, बेकरीत जे पीठ वापरले जाते त्याला मध्यम वस्तू म्हणून संबोधले जाते. बरोबर? बेकरीत जे पीठ वापरलं जातं ना त्याला आपण काय म्हणतो? मध्यम वस्तू. परंतु तेच पीठ जर कुटुंबाकडून वापरले गेले तर ते अंतिम वस्तू म्हणून मोजले जाते. आता दुसरा मुद्दा पाहूया आपण, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. अमौद्रिक म्हणजे पैसा, मुद्रा म्हणजे चलन, पैसा. मुद्राचा अर्थ काय होतो? चलन किंवा पैसा. आणि अमौद्रिक म्हणजे काय? पैसा किंवा चलन नाही. अमौद्रिक म्हणजे पैसा किंवा चलन नाही. आता अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व पहा, भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व आहे. आता अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व कसे आहे पहा, उदाहरणार्थ शेतकरी अन्नधान्याच्या मोबदल्यात सुताराकडून फर्निचर, कुंभाराकडून माठ घेत असेल तर अशा वस्तू विनिमयाच्या व्यवहारांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. कारण का? राष्ट्रीय उत्पन्न हे फक्त पैशातच मोजले जाते. पुन्हा एकदा पहा, पूर्वीच्या काळी काय करायचे किंवा अजूनही ग्रामीण भागात, डोंगराळ भागात, दुर्गम भागामध्ये शेतकरी काय करतात की अन्नधान्याच्या मोबदल्यात अन्नधान्य देतो आणि त्याच्या मोबदल्यात सुताराकडून फर्निचर घेतो, कुंभाराकडून माठ घेतो. म्हणजे पैशाचा व्यवहार इथे नाही. एक वस्तू देऊन त्या मोबदल्यात दुसरी वस्तू घेतात. मग अशा वस्तू विनिमयाच्या व्यवहारांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. कारण का? तर राष्ट्रीय उत्पन्न हे फक्त पैशातच मोजले जाते. पुढचा मुद्दा आहे अपुरी व अविश्वसनीय आकडेवारी.
भारतासारख्या विकसनशील देशात उत्पादन व खर्चाची अचूक माहिती उपलब्ध नसते. शेती व्यवसाय, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय इत्यादीतील उत्पन्नासंबंधीची अचूक व विश्वसनीय माहितीच उपलब्ध नसते. म्हणजे लोक शेती व्यवसाय असेल, पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्य व्यवसाय असेल, याच्यातून किती उत्पन्न मिळालंय हेच त्यांना कळत नाही किंवा याची आकडेवारीच ते टिपून ठेवीत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अंदाजे आकडेवारी लिहावी लागते. पुढचा मुद्दा आहे घसारा. कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी भांडवली वस्तूंचा वापर होत असतो. आता तुम्हाला एखादी वस्तू तयार करायची असेल तर तुम्हाला भांडवल लागेल. भांडवल म्हणजे फक्त पैसा नव्हे, फक्त पैसा म्हणजे भांडवल नव्हे, तर उत्पादन कार्यास सहाय्यभूत ठरेल अशी कोणतीही वस्तू म्हणजे भांडवल होय. आता उदाहरणार्थ एखादा चहा विक्रेता असेल तर त्याचं भांडवल काय असतं? त्याची चहाची गाडी हे त्याचं भांडवल असतं. त्याचा स्टोव्ह असेल, गॅसची शेगडी असेल, गॅसची टाकी असेल, त्यानंतर त्याचा पैसा असेल, तो स्वतः असेल, हे सर्व मिळून झालं भांडवल. आता घसारा म्हणजे काय? कोणत्याही वस्तूच्या उत्पादनासाठी भांडवली वस्तूंचा वापर होत असतो व भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजेच घसारा होय. तुम्ही उत्पादनासाठी भांडवली वस्तू वापरणार, तुमचं फर्निचर असेल, तुमची इमारत असेल, तुमची यंत्रसामग्री असेल, हे सगळे भांडवली वस्तू झाल्या आणि याची होणारी झीज म्हणजे घसारा होय. परंतु राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याची किंमत अंदाजे लिहावी लागते. पुढचा मुद्दा आहे भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. लाभ म्हणजे नफा किंवा फायदा. मालमत्ता धारकांना मागणीतील वाढीमुळे किंवा बाजारभावात वाढ झाल्यामुळे जो भांडवली लाभ होतो किंवा मागणीत बाजारभावात घट झाल्यामुळे जो भांडवली तोटा होतो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. आता तुम्हाला अर्थ सांगतो पहा. मी प्रॉपर्टी डीलर आहे. उदाहरणार्थ मी अनेक फ्लॅट्सचं बांधकाम करतो, अनेक घरांचं बांधकाम करतो. मी मोठा खूप डीलर आहे आणि ही जी मला मग काय म्हणणार तुम्ही? मालमत्ता धारक, बरोबर. आता इथे काय दिलंय? मालमत्ता धारकांना मागणीतील वाढीमुळे. समजा मी 100 फ्लॅट्सचं उत्पादन केलं, 1 BHK 100 फ्लॅट्सचं उत्पादन केलं, बरोबर. याला काय म्हणतो आपण? एकूण उत्पादन. आणि खूपच मागणी आली त्या फ्लॅटला, त्यामुळे काय होईल? बाजारभाव वाढ होईल. तो 10 ते 15 लाख रुपये 1 BHK असेल तर तो 18 ते 20 लाख रुपये 1 BHK होईल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त किंमत वाढेल. त्यामुळे जो भांडवली लाभ होतो किंवा काय म्हटलंय, मागणीत घट झाली, माझ्या फ्लॅटला काही मागणीच नाही, 100 फ्लॅट माझे तसेच पडून आहेत, मागणीच नाही आणि बाजारभावातही फार घट झाली, कोरोनामुळे माझ्या फ्लॅटला काही मागणीच नसेल, तर मग काय होईल? जो भांडवली तोटा होतो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, कारण चालू आर्थिक व्यवहारांमुळे हे बदल घडून येत नाहीत. पुढचा मुद्दा आहे निरक्षरता व अज्ञान. भारतासारख्या विकसनशील देशात निरक्षरता व अज्ञानाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे भारतात काय आहे? निरक्षरता असेल, अज्ञान, रूढी परंपरा, अंधश्रद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे असे निरक्षर लोक आपल्या उत्पन्नाच्या नोंदी ह्या लिहून ठेवीत नाहीत. तसेच राष्ट्रीय उत्पन्न मोजणाऱ्यांना सुद्धा
हे अज्ञानी लोक, अडाणी लोक खरी माहिती देत नाहीत. हेच काय, बरेच शिक्षित लोक सुद्धा, श्रीमंत लोक सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजणाऱ्यांना खरी माहितीच देत नाहीत. त्यामुळे अशा लोकांचे उत्पन्न अंदाजे लिहावे लागते. म्हणजे अशा लोकांचे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात अंदाजे मांडावे लागते. पुढचा मुद्दा आहे व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. विशेषीकरण म्हणजे स्पेशलायझेशन. भारतासारख्या विकसनशील देशात उत्पन्नाची व्यावसायिक विभागणी करणे अशक्य असते. उदाहरणार्थ भारतात शेतीबरोबरच शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय असे अनेक व्यवसाय केले जातात. परंतु शेतकरी इतर व्यवसायापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती ही राष्ट्रीय उत्पन्न मोजणाऱ्यांना देत नाही. त्यामुळे काय होतं, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणजे शेतकरी काय करतो, शेतीबरोबरच शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, वराहपालन असेल, मत्स्यपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, असे अनेक व्यवसाय करतो. परंतु अनेक वेळा या व्यवसायातून किती उत्पन्न मिळालं हे तो टिपून ठेवत नाही किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजणाऱ्यांना खरी माहितीच सांगत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी निर्माण होतात. शेवटचा मुद्दा आहे मालाच्या साठ्याचे मूल्य. पहा, उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अंतिम वस्तू याचा असणारा साठा म्हणजे मालसाठा होय. कोणाकडे? उत्पादकाकडे. काय? कच्चा माल, मध्यम वस्तू, अंतिम वस्तू याचा असणारा साठा म्हणजेच मालसाठा होय. मालसाठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. काय? मालसाठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. आणि म्हणून काय, मालसाठ्याच्या मूल्यमापनात चूक होऊ न देता काळजीपूर्वक मूल्यमापन करावे लागते. परंतु प्रत्येक वेळेस काळजीपूर्वक मूल्यमापन होईलच असे नसते.